संगमनेर नगर परिषद निवडणुकीत परिवर्तनाची लाट उसळली। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार अमोल खताळ यांच्यासह हजारो युवकांनी बाईक रॅलीत सहभाग नोंदवला। महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून शहराच्या विकासाला भक्कम पाठबळ द्या असे आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संगमनेरमध्ये केलं। आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखालील जनतेसाठी तयार करण्यात आलेल्या विकासनाम्याला महायुती सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली। खासदार शिंदे यांच्या उपस्थितीत हजारो युवकांच्या सहभागाने महायुतीच्या प्रचार रॅलीने प्रचंड झंझावात निर्माण केला। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांच्यासह 15 प्रभागातील 30 उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी विविध प्रभागांमध्ये जाऊन मतदारांना अभिवादन केलं। सकाळी 11 वाजता संगमनेर महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन होताच आमदार अमोल खताळ आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तसेच उपस्थित हजारो युवकांनी गगनभेदी घोषणांनी त्यांचे स्वागत केले। पुणे नाशिक महामार्गावर भगवे झेंडे, ढोल ताशांनी घोषणांचा निनाद, संपूर्ण महामार्ग दुमदुमून गेला। सुयोग कॉलनी, मालदाड रोड, जनता नगर, इंदिरानगर, बस स्थानक आणि शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून रॅलीतील जनसमुदायाचा उत्साह उसळला। खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, संगमनेर तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवले आणि आता नगरपालिकेतही तेच परिवर्तन घडणार आहे। शहरातील सर्व मतदार महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा मला विश्वास आहे। नगरपालिका निवडणुकीत महायुतीने प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मोठी आघाडी घेतली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रभावी सभांमुळे प्रचारात उत्साहाचा महास्फोट झाला आहे। आमदार अमोल खताळ यांनी मागील 15 दिवसापासून प्रत्येक प्रभागात भेटी, कोपरा सभा, प्रचार रॅली यांच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधत झंझावत निर्माण केला। त्यांनी शहराचा विकासनामा जनतेसमोर मांडताना राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून अधिक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले। कॉटेज रुग्णालय, शहरातील आरक्षणाचा प्रश्न, जलशुद्धीकरण प्रकल्प, औद्योगिक वसाहत यासारखी महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं। महासत्ता न्यूज, संगमनेर।